नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण झटपट तयार होणारे घावणे आणि चटणी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे, तो असा रात्री मी भिजसा ठेवलेला. मग ओलं नारळ घेतलेला आहे असं किसून अर्धा कप, कोथिंबीर घेतलेली आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, भाजलेली चणा डाळ घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर आपण आता ओल्या नारळाची हिरवी चटणी बनवून घेऊया. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता ओला नारळ किसला होता तो घालून घेऊया. मग त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे, मग हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. मग भाजलेली चणा डाळ घालून घ्यायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत. मग हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. आपली ओल्या नारळाची हिरवी चटणी तयार झालेली आहे. चला तर आपण आता जे तांदूळ भिजवला होता तो आपण आता वाटून घेऊ. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता हा तांदूळ घालायचा आहे. मग पाणी घालायचं आहे थोडंसं. मग मिक्सरला असं वाटून घ्यायचं, त्याची पेस्ट करायची आहे बारीक अशी. बघू शकता तुम्ही, अशी पेस्ट झाली पाहिजे. इकडे मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता जे तांदळाचं बॅटर केलं होतं ते घालून घ्यायचं आहे. मग पाणी घालून घ्यायचं आहे 1 ग्लास. मग चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. मग चमच्याच्या साहाय्याने असं थोडंसं ढवळून घ्यायचं आहे चांगलं. असं बॅटर झालं पाहिजे, पातळ एकदम. चला तर आपण आता घावणे बनवायला सुरुवात करूया. इकडे मी भिडाचा तवा घेतलेला आहे, त्याला आपण आता सर्व बाजूने असं तेल लावून घ्यायचं आहे. बघू शकता असं तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे तांदळाची पेस्ट केली होती, बॅटर तांदळाचं, ते घालून घ्यायचं आहे असं सर्व बाजूने. मग 1 ते 2 मिनिटच ह्याला शिजायला म्हणजे शेकायला वेळ लागतो. बघा आपला घावणे शेकले आहेत चांगले. आपला घावणा तयार झालेला आहे. माझी ही ओल्या नारळाची हिरवी चटणी आणि घावणे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.